गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हा करायचा होता, परंतु सर्व लोक गुढीपाडवा आणि त्यानंतर ईद त्या सणामध्ये सर्व लोक व्यस्त होते मान्यवर, म्हणून आज रोजी आपण हा कार्यक्रम आयोजन केला। आजचा लाड पागे समिती व अनुकंपा गरजेवर नियुक्तीचा त्या ठिकाणी नियुक्तीपत्राच्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय महापौर श्री समीर दादा राजूरकर आणि सन्माननीय स्थायी समितीचे सभापती श्री अनिल भैया मकरी आणि सन्माननीय सभापती श्री जालिंदर शेंडगे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सदस्य श्री मनोजी गांगवे युगाड़ेजी आणि सन्माननीय सदस्य आज सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री समीर बिल्डरजी आणि या ठिकाणी ज्यांचं नवीन या महानगरपालिकेमध्ये नवीन नोकरी सुरुवात होते असे सर्व नियुक्तीपत्राचे सर्व लोकांना मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो। आणि सन्माननीय महापौर साहेब गेले 3 वर्षामध्ये की या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी व परमनंट असे मिळून जवळपास 7,000 कर्मचारी आहेत, त्याहून अधिकच आहे। त्या सर्व कर्मचाऱ्यांचा विविध विभागामध्ये काय काय अडचणी असतात यासाठी आपण पहिलं आणि तिसरा शुक्रवार आपण कर्मचारी समाधान शिबिर अशा पद्धतीचं आपण आयोजन करीत असतो दुपारच्या सत्रामध्ये। आणि ज्यावेळेला आम्ही रुजू झाल्यानंतर विविध डिपार्टमेंटमध्ये विविध अडचणी होत्या, त्यामध्ये पदोन्नती असेल, नियुक्त्या असतील आणि विशेष करून ज्या आपल्या महानगरपालिकेचा स्वच्छता ठेवण्यासाठी आणि अनुकंपाच्या नवीन सगळ्या नियुक्त्या ज्या विहित किंवा निहित पद्धतीने झालेल्या आहेत त्याच्यासाठीच आज त्या सगळ्या त्याची ऑर्डर द्यायचा जो हा कार्यक्रम आहे त्याला उपस्थित स्थायी समितीचे सभापती श्री अनिलजी मकरी, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजेद बिल्डर म्हणत नाही तुम्हाला, आणि माननीय आयुक्त साहेब श्रीकांतजी, सभापती जालिंदर शेंडगे, गुरांडेताई, सर्व सन्माननीय नगरसेवक, मैं क्या बोलूं, तुम बोलो तुम्हारे साथ। फक्त बाकी सगळं आयुक्तांनी सांगितलेलंच आहे, फक्त आज मी एकदम ते आल्यानंतर मी त्यांना म्हटलं ते नाव कितव्या नंबरवर आहे, कारण की अनधिकृत बॅनर काढताना दुर्दैवी मृत्यू झाला, म्हणजे अशी वेळ कोणत्याही आस्थापनेवर प्रशासनावर येऊ नये। एवढा तरुण मुलगा त्याच्यामध्ये शॉक लागून गेला। सफाई कर्मचारी जरी असला, प्रशासन जे जे काम सांगतं ते करावंच लागतं वेळोवेळी, तर ते गेल्यामुळं आम्हाला त्याचं प्रचंड गेल्या 1.5-2 महिन्यात दुःख होतं की बाबा, म्हणजे वैयक्तिक महापौर म्हणून मला पण फार दुःख होतं की बाबा एक एवढा तरुण कर्मचारी आपल्यातून निघून गेला। कोणतंही प्रशासन त्यांना कवच देईल, त्यांना नोकरी देईल, माणूस वापस येत नसतो, तर ह्याचं दुःख होतं। तर असं काही आनंदाने त्यांना ऑर्डर दिली पाहिजे असं नाही, पण त्याचा न्याय केला प्रशासनाने। त्याचबरोबर सगळे जे काही आज या काही 30-31 आज ऑर्डर देतोय आपण, तर त्या सगळ्यांना माझी महापौर म्हणून मी विनंती करतो तुम्हाला की या महापालिकेमध्ये तुम्ही मन लावून काम केलं पाहिजे। आज समाजामध्ये बेरोजगारी इतकी मोठी असताना तुमच्या आई वडिलांनी कोणी केलेल्या मेहनतीमुळे अनुकंप किंवा लाड पागे समितीमध्ये या समितीमध्ये खाली बसता म्हणजे सगळ्याला माझा चेहरा तरी असला पाहिजे। हे महापालिकेचं काम जे जे आहे ते लोकांशी, जनतेशी निगडीत असलेलं काम आहे। तुम्हाला ते काम करायला मिळालं, तुमच्या मागं पूर्वजांनी जी पुण्य केली त्याच्यामुळे तुम्हाला ते अनुकंपामध्ये किंवा लाड पागे समितीमध्ये तुम्हाला ते मिळालं, तर तुम्ही त्याचा पगाराचा सदुपयोग केला पाहिजे। तुमचे मुलं शिकले पाहिजे, ते मुलं चांगल्या शाळेत गेले पाहिजे, त्या मुलांनी प्रगती केली पाहिजे। जे आयुक्तांनी सांगितलं त्यालाच थोडं पुढे नेल, तुम्ही याच्या पुढे व्यवस्थित ते काम केलं पाहिजे, तुम्हाला दिलेलं काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि या महापालिकेची आणि शहराची सेवा केली पाहिजे। तुमचंही कर्मचाऱ्यांमध्ये नाव झालं पाहिजे असं मी तुम्हाला सगळ्या 31 लोकांना सांगतो। याच्यामध्ये असं माझं म्हणणं आहे, कोणी BA झालेले आहेत, कोणी BCA झालेले आहेत, त्याच्यानंतर 12वी विज्ञान तर खूप MSc CIT झालेले आहेत,
स्वच्छता निरीक्षक कोर्स केलेले आहेत. तर या सगळ्यांनी आपल्या कामाप्रती इमानदार राहावं आणि त्याच्यामध्ये आत्ता आयुक्तांनी सांगितल्यासारखं की ऑर्डर देतानाच ते विचारतायत, आम्ही पण विचारतोय की बाबा याच्यामध्ये कोणाला तुम्हाला भेटावं लागलं का, नाही भेटावं लागलं ना, कारण की हे कर्म अनुकंप लाड बागे समिती किंवा पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर महापालिका ही अतिशय स्वच्छ कारभार करणारी महापालिका व्हावी अशी आमची सगळ्याच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्याच्याच हा एक भाग आहे. ज्यांना मिळालं त्यांना मी शुभेच्छा देतो. पुढे ते व्यवस्थित काम करतील, या महापालिकेची या शहराची सेवा करतील अशी आशा बाळगतो. आणि अमोल जाधवच्या पत्नी आल्या आहेत, तर तुम्हाला एकदम अकाली हे केल्यामुळं आम्हाला पण खूप वाईट वाटतं की बाबा त्याची ऑर्डर आम्हाला द्यावी लागते. पण किमान तुमचं घर चरितार्थ चालावं असं कवच पण आणि ही नोकरी सुद्धा ते महापालिका म्हणून आम्ही आपल्याला हे केलेली आहे. तुम्ही पण चांगलं काम करताल, सगळ्यांचा सांभाळ करताल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी महापौर साहेब एक फोटो महापालिकेत नाही दिला ना आजकालमध्ये यांनी यायचं आहे लगेच. नितीन नाव काय? अशोक आव्हाड. अच्छा, ते तुझ्या आईचे वडील होते. हा? व्यवस्थित कर. माननीय महापौर यांच्या हस्ते या ठिकाणी नियुक्ती देण्यात येत आहे. यानंतर बाबूजी लिंबाजी हिवराळी यांच्या जागी अमोल बाबूराव हिवराळी यांनी यायचं आहे लगेचच. यानंतर श्री शेख बशीर अहमद शेख शबीर अहमद. नक्की नक्की. यानंतर श्री शेख बशीर अहमद शेख शबीर अहमदच्या जागी श्री हबीब अहमद बशीर अहमद यांनी समोर यायचं आहे. मी यानंतर माननीय महापौर, माननीय सभापती, माननीय विरोधी पक्षनेते यांच्या हस्ते या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात आली. त्यानंतर कचरू आसाराम जाधव यांच्या जागी लखन कचरू जाधव यांनी यायचंय. लखन कचरू जाधव. त्यानंतर मिलिंद सांडुली साठे यांच्या जागी रोहित मिलिंद साठे यायचंय. पवन अशोक चावडिया, रोहित मिलिंद साठे, निशा सुभाष मस्के यांनी यायचं आहे. गायत्री प्रकाश तांबे. अमित संजय सांबळे. नाही का? दीपक अण्णा साळवे यांनी समोर यायचंय. दीपक अण्णा साळवे. आप क्या सही त्यानंतर मनोज दौलत तांदळे यांनी यायचं. मनोज दौलत तांदळे. यानंतर राहुल गुणाजी बकले. राहुल गुणाजी बकले. इधर आ जाओ, तुम्हारे इधर आ जाओ साथ. अरे इसके साथ है ना, तो परिवार के साथ सगळ्यांना व्यवस्थित सांभाळ बरं का तू. अभिजित ज्ञानसिंग बलगे यांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर राहुल भीमराव दाभाडे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।